हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल आणि स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते। तर हा व्लॉग ना सॅटर्डेचा आहे। तर अपेक्षाची शाळा होती, तर सकाळी तिच्या टिफिनसाठीच मग मी फ्रँकी बनवायला घेतली होती। कारण रोज तर भाजी चपाती घेऊनच जात असते, पण सॅटर्डेला थोडं तिलाही वेगळं पाहिजे असतं काहीतरी, म्हणून म्हटलं चला फ्रँकी बनवून देते। कारण पत्तागोबी शिमला मिरची वगैरे होती घरी। तर मग तेलामध्ये थोडं तिखट मीठ वगैरे हळद वगैरे टाकली मी आणि थोडा मॅगी मसाला घातला। तर त्याच्यानी अजून छान वाटतात फ्रँकी। तर आणि भाज्या ज्या होत्या पत्तागोबी आणि शिमला मिरची त्या छान लांब पातळ अशा चिरून घेतल्या होत्या। तर याला सारखं टॉस करणार फक्त मी, खूप काही शिजवणार नाही। थोड्या अर्धवट कच्च्याच भाज्या चांगल्या वाटत असतात त्याच्यामध्ये। तर थोडा वेळ टॉस करून घेतलं आणि एकीकडे पाणी मी कोमट करायला ठेवलं होतं। कारण सक्षमचा ना थोडा गळा दुखत होता, तर म्हटलं त्याला थोडं तू गार्गल करून घे मिठाच्या पाण्याने, म्हणून थोडं पाणी कोमट करायला ठेवलं होतं। आणि दुसरीकडे मी तिथे दूध ठेवलं होतं, तर तेच अपेक्षा घेत होती दूध। तर तिची आंघोळ वगैरे झाली होती आणि म्हणून मग ती दूध वगैरे घेत होती आणि मी मग इकडे चपात्या करायला घेतल्या। आता हे सगळं झाल्यानंतर मग तिला वेणी करून देणार आणि सक्षमही आंघोळीला गेलेला आहे। तर मग इकडे चपाती वगैरे झाली आणि मग त्यावर मी टोमॅटो सॉस वगैरे सगळा लावून घेतला आणि ज्या भाज्या टॉस केलेल्या होत्या सगळ्या, तर त्याही सगळ्या त्याच्यावर टाकून घेतल्या आणि मग त्याला ना या पद्धतीने फोल्ड वगैरे केलं आणि मग तव्यावर दोन्ही बाजूनी छान ना तूप किंवा तेल टाकून तुम्ही खरपूस भाजू शकता। तर मी तेलच वापरलेलं आहे। अपेक्षाला याच्यासोबत तुपात भाजलेलं वगैरे तिला आवडत नाही, त्याच्यामुळे मग मी तेलातच भाजलेले आहे। तर छान लागतात या फ्रँकी। तर अपेक्षासाठी 2 टिफिनवर केल्या होत्या आणि सक्षमलाही मी 1 करून दिली होती। तर त्यांनीही खाल्ली होती मग ट्युशनला जाण्याआधी। तर त्यानंतर टिफिन वगैरे मग तिचा मी पॅक करून दिला, वेणी वगैरेही करून दिली आणि मग निघाली होती ती सक्षमसोबत शाळेत जायला। तर मग मुलं वगैरे शाळेत गेली आणि मग त्यानंतर मी मेहंदी लावायला घेतली। तर रात्रीच मेहंदी वगैरे भिजत घातली होती मी, सगळं ॲलोवेरा त्याच्यामध्ये थोडा परत जास्वंदाचे फुलं, चहापत्तीचं पाणी वगैरे सगळं टाकून भिजवून ठेवली होती। आणि त्यानंतर आता म्हटलं चला बाकीचे कामं तर व्हायचे आहे माझे, म्हटलं लावून घेते, म्हणजे मेहंदी एकदा लावली की ती वाळत राहते आणि तोपर्यंत बाकीचेही कामं होऊन जातात। तर म्हणून मग मुलं गेले आणि लगेचच मग मी मेहंदी लावायला घेतली होती। तर आधी 2 पोर्शनमध्ये केस मी डिवाईड करून घेतले आणि एकीकडे लावून घेतले एका भागाने, तर तिकडे क्लचर लावून घेतलं मी आणि मग दुसऱ्या भागाकडले लावायला घेतले। तर जसं जमेल स्वतःच्या हाताने तसं लावून घेत असते मी। तर मग दोन्ही बाजूंनी मेहंदी वगैरे मग लावून घेतली आणि मग पूर्ण केस एकत्र घेऊन एक क्लचर लावून दिला होता। तर या सगळ्या गोष्टी म्हणजे जसं की मी सांगितलं तुम्हाला, ॲलोवेरा, जास्वंदाचे फुलं आणि चहापत्तीचं पाणी वगैरे, परत त्याच्यातमध्ये ना मेथी टाकली होती मी चहापत्ती शिजताना। तर ते सगळं टाकून वगैरे मेहंदी भिजवून लावली ना, तर छान असते आपल्या केसांसाठी। केसांची ग्रोथही छान होते, परत दाटही होतात केस आणि ना केसांना छान शायनिंग पण येत असते त्याच्याने। तर चला सगळे केसांना मेहंदी वगैरे लावून झाली आणि जी काही थोडी मेहंदी उरली होती तर ती अजून मी थोडी वर लावून घेतली आणि मग मेहंदी लावल्यानंतर हातात तर कसे होतात ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। तर मग कपड्याच्या साबणीने मी थोडे धुवून घेतले होते, म्हणजे थोडं लवकर निघून जातात त्याच्यानी आणि परत कपडे वगैरे व्हायचेच आहे माझे। मग धुवायला घेतले कपडे वगैरे, तर मग साबणाने कपडे धुता धुता मेहंदी निघूनच जात असते हाताची। तर हे कपडे कालचे आहेत, जे की वाळले नव्हते आणि मग रात्री मी फॅनमध्ये टाकले होते। जेवढे वाळले होते कालचे कपडे तेवढे कपाटात गेले होते घडीहून आणि मात्र जे ओले होते तर रात्री ते फॅनमध्ये टाकले होते। तर म्हटलं चला आधी कपडे सगळे घडी करून कपाटात टाकून देते, त्यानंतर मग घर वगैरे आवरते, म्हणून आधी मी कपडे घडी करायला घेतले सगळे आणि त्यानंतर मग जे काही आपला झाडू पोछा वगैरे आहे घरातला, तर ते सगळं मी करून घेतला होता। त्यानंतर झाडांनाही पाणी वगैरे द्यायचं होतं, तर ते सगळं माझं झालं होतं आणि त्यानंतर म्हटलं चला थोडा स्किन केअर करूया, कारण घरातली कामे काही संपणार नाही आहे। सण आता सुरूच राहणार आहे आणि सणांची कामेही सुरू राहणार आहे, मात्र आपण स्वतःकडेही थोडंसं लक्ष द्यायला हवं।
म्हणून मग ना थोडं बेसन घेतलं मी, त्यामध्ये थोडं शहद घातलं आणि थोडी जी दुधावरची साय असते ना ती टाकली. परत थोडं दूध टाकलं मी त्याच्यामध्ये आणि मग ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर हे चेहऱ्यासाठी खूप छान असतं. बेसनचं जे फेस मास्क मी बनवत होती तर आधीही लावायचे मी, पण आता वेळ काही मिळत नाही. अधूनमधून जेव्हाही वेळ मिळाला तेव्हा मग लावून घेत असते मी. तर ही अगदी छान घरच्या घरी होम रेमेडी आहे आणि याची काहीच साईड इफेक्ट वगैरे नाही आहे. आपल्या स्किनसाठी खूप छान असते हे. तर तेच सगळं मग मी चेहऱ्यावर छान व्यवस्थित अप्लाय करून घेतलं आणि मग थोडा वेळ वाळू देणार त्याला आणि ते छान थोडं सुकलं की त्यानंतर मग छान पाण्याने ना चेहरा सगळा मी वॉश करून घेतला. तर खूप छान असं सॉफ्ट वाटत असते स्किन आणि चेहऱ्यावर ना छान ग्लोही येत असतो आणि छान ना फ्रेश वाटतं असं काहीतरी चेहऱ्यावर वगैरे आपण केलं की. कारण बरेच दिवस आपण थोडं चेहऱ्याकडे वगैरे लक्ष दिलं नाही की स्किन आपली ना निस्तेज होऊन जात असते ती. त्यामुळे अधूनमधून अशा गोष्टी थोड्या चेहऱ्यासाठी ट्राय करत राहिल्या पाहिजे. पण आपल्याला कामांमुळे काही वेळ मिळत नाही, पण थोडा वेळ आपण काढला पाहिजे स्वतःसाठी. पण बाहेर जायला जरी वेळ नाही मिळाला तरी घरच्या घरी अशा आपण छान होम रेमेडी ट्राय करू शकतो. तर चला, माझे ना केसांची मेहंदी पण आता वाढली होती म्हणून मग मी आंघोळीला गेली. तर केस वगैरे मेहंदी लावल्यानंतर केस वगैरे वाळतपर्यंत बरीचशी माझी कामे होऊन गेली होती आणि त्यानंतर मग मी केस वगैरे छान धुवून घेतले. तर केस मी ना कोमट पाण्यानेच धुवत असते. खूप असं गरम पाण्याने काही केस धुवत नाही मी मेहंदी लावल्यानंतर. आणि मेहंदी लावल्यानंतर आणि केसांमध्ये जो मेहंदीचा स्मेल असतो ना तर खूप छान वाटत असतो. मला आवडतो त्याचा मेहंदीचा स्मेल. तर चला, आता जी काही थोडीफार माझी अजून क्लिनिंग घरातली राहिलेली आहे तर ती आता मी करून घेणार आहे. तर ते म्हणजे आहे आता देवघर. कारण आता उद्या आहे सर्वपित्र अमावस्या आणि परवा आहे घटस्थापना. त्यामुळे मग काही अजिबात वेळ मिळणार नाही आहे. म्हणून म्हटलं जे काही आज राहिलेलं आहे ते सगळं आज करून घेते मी. तर त्याच्यासाठी थोडं मी पाणी गरम करायला ठेवलं गॅसवर आणि जे देवपाटातील कपडे होते तर तेही सगळे मी भिजत घातले होते सर्फमध्ये आणि त्यानंतर या गरम पाण्यामध्ये थोडा सर्फ घालणार मी आणि त्याच्यानेच मग सगळं मंदिर मी पुसून काढणार आहे. तर आधी सगळं मंदिर मी रिकामं करून घेतलं होतं. सगळे देव वगैरे आणि जे देव घरातील सगळी भांडी वगैरे होती ती बाजूला ठेवून दिली होती मी आणि मग मंदिर वगैरे घासायला घेतलं. तर पाणी कोमट करून त्याच्यामध्ये सर्फ वगैरे टाकला की छान मंदिर स्वच्छ होऊन जात असतं. तर जे काही काने कोपरे वगैरे आहे मंदिराचे तर या स्पंजनेच मी व्यवस्थित सगळे घासून घेतले होते. तर छान अगदी पूर्ण सगळी जी काही धूळ असेल त्याच्यावर ती सगळी निघून जाते आणि छान वॉश होऊन जातं. म्हणजे मी तर आता नेहमी त्याच्यानेच करत असते. मी कुठल्याही प्रकारचं लिक्विड वगैरे काही दुसरं वापरत नाही मंदिर वगैरे धुण्यासाठी. तर त्याच्यानेच सगळं स्वच्छ करत असते. तर छान निघतं सर्फच्या पाण्याने. फक्त पाणी थोडं कोमट वगैरे करून घेतलं की छान निघतं. तर माझ्या मंदिराला ना 17 वर्ष झालेली आहेत. कारण माझ्या लग्नामध्येच आलं होतं हे मंदिर. तर तेव्हापासून आहे. पण अजूनही म्हणजे जसंच्या तसं आहे. अगदी छान म्हणजे नेहमी मी याच्यानेच क्लीन करत असते तर छान स्वच्छ राहत असतं ते. आणि मग कोरड्या कपड्यांनी छान व्यवस्थित पुसून घेतलं. तर बघू शकता मंदिर अगदी छान मस्त चमकलेलं होतं. आणि मग त्यानंतर देवपूजा वगैरे करायची होती तर ती सगळी करून घेतली. मात्र देवपाटातील जे समोरचे सगळे भांडे वगैरे आहे ते मी वेगळे काढून ठेवलेले आहे. कारण सगळं ते मग घासायचं आहे मला. आणि जे देवपाटातील कपडे वगैरे होते तर तेही सगळे मग मी धुवून घेतले. आणि मग संध्याकाळी थोडा वेळ मिळाला म्हणून मग मी ना पार्लरमध्ये गेली होती. कारण मला थ्रेडिंग करायची होती. आणि मग परत एडिटिंग वगैरे हे सगळं दुपारी थोडं काही काम होतं ते सगळं केलं होतं मी. तर चला, आज कामाच्या सगळ्या धावपळीमध्ये स्वतःसाठीही मी वेळ काढला. त्याचाही एक वेगळा आनंद होता मला. तर चला, इथेच आता व्लॉगचा एंड करते. आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर एक लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.